नवविवाहित महिलांना शारीरिक सामंजस्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? उत्तर: शारीरिक सामंजस्यासाठी विश्वास, संवाद, मानसिक तयारी आणि परस्पर आदर महत्त्वाचे असतात. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर: गुरु. शारीरिक जवळीक दरम्यान स्त्रियांच्या भावना किंवा अनुभव कसे असू शकतात? उत्तर: स्त्रियांना जवळीकतेत प्रेम, सुरक्षितता आणि स्नेह हवे असते, त्यामुळे त्या अनुभव अधिक आनंददायक वाटतो. वयानुसार माणसाची नैसर्गिक आकर्षण आणि हार्मोनल इच्छांमध्ये काय बदल होतो? उत्तर: वय वाढत गेल्यावर हार्मोनमध्ये बदल होतो, त्यामुळे नैसर्गिक आकर्षण आणि इच्छेची तीव्रता कमी होऊ शकते. मानसिक व भावनिक जवळीक कशी वाढवता येते? उत्तर: भावनिक जवळीक वाढवण्यासाठी संवाद, विश्वास, समजूत आणि एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. महिलांना मानसिक आणि भावनिक समाधान कोणत्या गोष्टींतून मिळते? उत्तर: महिलांना मानसिक आणि भावनिक समाधान प्रेम, आदर, संवाद, सुरक्षितता आणि विश्वास या गोष्टींतून मिळते. त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्या मताला महत्त्व देणं आणि नातेसंबंधात स्थिरता असणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. लग्न नष्ट करणारी एक गोष्ट कोणती? उत्तर: विश्वासघात, म्हणजे एकमेकांवरील विश्वास तुटणे ही लग्न नष्ट करणारी सर्वात मोठी गोष्ट असते. विश्वास नसेल तर नातं टिकत नाही. विश्वासघात म्हणजे एकमेकांवरील विश्वास तुटणे ही लग्न नष्ट करणारी सर्वात मोठी गोष्ट असते. विश्वास नसेल तर नातं टिकत नाही. शारीरिक किंवा भावनिक जवळीक संपल्यानंतर नात्यावर काय परिणाम होतो? शारीरिक किंवा भावनिक जवळीक संपल्यानंतर नात्यावर काय परिणाम होतो? नातेसंबंधात विश्वासभंग टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? उत्तर: नातेसंबंधात विश्वासभंग टाळण्यासाठी प्रामाणिकपणा ठेवा, संवादात पारदर्शकता असू द्या, एकमेकांचा आदर करा, गैरसमज दूर करा आणि गरज पडल्यास सहानुभूतीने ऐका. वेळ द्या, फसवणूक टाळा आणि समजुतीने नातं सांभाळा. स्त्रियांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? उत्तर: स्त्रियांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होण्यासाठी विश्वास, प्रेम, संवाद, सन्मान आणि मानसिक समजूत या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. शारीरिक गरजांबरोबरच भावनिक सहकार्य आणि समजूतदारपणा तिच्या समाधानासाठी आवश्यक असतो.